नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर दुपारची वेळ होती, कामं वगैरे आटोपलेली होती आणि सहज मागचा दरवाजा उघडून मागे बघितलं तर वातावरण एकदम बदललेलं जाणवलं. असं वाटत होतं की खूप पाऊस पडणार आहे, कारण ऊन कुठे दिसतच नव्हतं आणि आभाळ आल्यासारखं जाणवत होतं. आज वातावरण असं झालंय ना बाहेर की असं वाटतं की खूप पाऊस येणार आहे. एकदम आभाळ वगैरे आलेलं आहे आणि तरी सुद्धा मी लाईट्स ऑन करते. घरात असा अंधार पडल्यासारखा झालेला आहे आणि दुपारचे साधारण 1 वाजलेले आहेत आणि माझी सगळी कामं आटोपलेली आहेत. तर आजचं जे रुटीन असणार आहे ते माझं आफ्टरनून रुटीन असणार आहे की मी दुपारचं माझं रुटीन कसं असतं, दुपारी माझं काय रुटीन असतं, दुपारच्या वेळेत मी काय काय करते आणि दुपारनंतरची काय काय कामं असतात. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे ना, दुपारची वेळ ही प्रत्येक स्त्रीसाठी खूप आवडीची वेळ असते. मला माहिती तुम्ही रिलेट करू शकता माझ्याशी, कारण आपल्या सर्वांनाच दुपारची वेळ खूप आवडते. याचं कारण असं असतं की आपण दुपारच्या वेळेमध्ये खूप जास्त फ्री असतो. सकाळच्या कामांमधून मोकळे झालेलो असतो, स्वयंपाक झालेला असतो, दुपारचं जेवणसुद्धा आपलं 1-1:30 वाजेपर्यंत आपण उरकून घेतो. त्यामुळे मग आपण दुपारी खूप जास्त फ्री असतो आणि फ्री राहायला कोणाला नाही आवडत. सगळ्यांना असं वाटतं की आराम करावा आणि दुपारची वेळ ही आपल्या सर्व स्त्रियांची एकदम आवडती वेळ असते, कारण दुपारी आपण आराम करतो, काही कामं नसतात, मुलं वगैरे शाळेत गेलेली असतात, सगळी कामं आटोपलेली असतात. तर दुपारची वेळ हा मी टाईम असतो आपल्या सर्वांसाठी आणि सगळ्यांचा फेवरेट असतो. ऑफकोर्स माझा पण खूप फेवरेट आहे. आत्ताच नाही, लहानपणापासून मला दुपारची वेळ खूप आवडते. का आवडते मला माहीत नाही. असं वाटतं की 1 ते 4च्या मध्ये मी काहीच करू नये. लिटरली हा माझा टाईम असतो आणि मला तो टाईम एन्जॉय करायचा असतो. पण लहानपणाचं वेगळं होतं. जेव्हा शाळेत जायचो तेव्हा गोष्ट वेगळी होती. पण थोडंसं मोठं झाल्यावर टीनेजमध्ये वगैरे मला दुपारची वेळ आवडायला लागली, कारण मला दुपारी झोपायला सुद्धा खूप आवडतं. मी दुपारी झोपते, पण आधी मी खूप वेळ दुपारी झोपायची. आता मी कमी केलं आहे थोडंसं, म्हणजे अर्धा तास, पाऊण तास वगैरे झोपते, त्याच्यावर झोपत नाही. तर आजचा व्हिडिओ मध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं दुपारचं रुटीन, प्लस उन्हाळ्यात मी माझ्या स्किनची काळजी कशी घेते आणि महिलांनी म्हणजे सर्वच माझ्या मैत्रिणींनी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या स्किनची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत बघा, स्किप करत अजिबात बघू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. आवरलेलं घर बघून ना खूप छान वाटतं, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. सगळा पसारा वगैरे आवरलेला असतो. तर आता साधारण दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि मी माझं जेवण उरकून घेतलेलं आहे, कारण मला हा दुपारचा व्लॉग शूट करायचा होता. तर दुपारचा व्लॉग शूट करण्यासाठी मी जेवण वगैरे आटोपून घेतलं आहे माझं सर्व. तर मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की उन्हाळ्यात मी माझ्या स्किनची काळजी कशी घेते. मीच म्हणजे इनफॅक्ट मीच नाही तर सर्वच आपल्या स्त्रियांनी, महिलांनी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या स्किनची काळजी कशी घ्यायची. तर मी कशी काळजी घेते मी ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि काही टिप्ससुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला ते टिप्स इम्पॉर्टंट वाटतील आणि तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये फॉलो कराल. कसं असतं ना, स्किन केअरचे जे टिप्स असतात ना ते तुम्ही म्हणजे भरपूर व्हिडिओ बघितले असतील की जे स्किन केअरबद्दल असतील, की ज्यामध्ये सांगितलं जातं की महिलांनी स्वतःची किती काळजी घेतली पाहिजे, स्किनची किती काळजी घेतली पाहिजे. ॲक्च्युली कसं आहे ना, 30 नंतरच आपण काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे असं काही नाही. आपण ज्या पण एजमध्ये असेल आपण स्वतःच्या स्किन केअरवर खूप लक्ष द्यायला पाहिजे, कारण आपली जी स्किन असते ना ती खूप सेन्सिटिव्ह असते. स्पेशली स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सचे खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ते सगळे आपल्या जे सायन्स असतात ते आपल्या स्किनवर दिसतात. जर तुम्ही स्ट्रेसफुल राहत असाल, कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत असाल तर ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. आपला चेहरा आहे ना हा खूप महत्त्वाचा असतो. कोणतीही गोष्ट आपल्या चेहऱ्यावर बघा पटकन दिसते. आपण जर खुश असेल तर ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं, आपण जर दुःखी असेल तर ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं. तर आपला हा चेहरा जो असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो. तर माझं तर एक मत आहे, म्हणजे माझी एक लाईन आहे जी मी नेहमी बोलते, मी जी माझ्या माऊला पण सांगते की व्हॉट यू टेक इनसाइड शोज आउटसाइड. म्हणजे तुम्ही जे काही खाता, जे काही इनटेक करता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. मग तुम्ही हेल्दी फूड इनटेक करत असाल तर ते सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसणार आणि अनहेल्दी खात असाल तर तसा तुमचा चेहरा दिसणार. तर चेहरा छान दिसावा असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर दिसावं, छान दिसावं, पण त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी ना. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही असं म्हणतात, की तसंच आहे. आपल्याला थोडे दिवस म्हणजे कंटिन्युटी असायला हवी. कन्सिस्टन्सी इज द की.
मग आपण जेव्हा कोणतीही गोष्ट जेव्हा कंटिन्यू करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला फरक दिसायला लागतो. बघा मला घाम किती येतोय, उन्हाळा जोरातच सुरू झालेला आहे, तर तेव्हा आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला ग्लो दिसायला लागतो. आणि मी माझ्या स्किनची काळजी पहिल्यापासूनच घेते. जेव्हा मी लहान होती ना तेव्हापासूनच मी माझ्या स्किनची काळजी घेते, कारण मला पहिल्यापासून खूप आवडतं असं छान राहायला, नटायला, थटायला. मला असं वाटतं की मी नेहमी ग्लो करावी. म्हणजे आत्ताच नाही, मला लहानपणी पण असं वाटायचं की मी खूप ग्लो करावी, छान दिसावी. तर आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं. तर मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही फॉलो केल्या तर तुमची स्किन नक्की 100% ग्लो होईल. पण तुम्हाला रोज फॉलो करावं लागेल आणि मग तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस, स्किनमध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होतील. तर तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आयसिंग. आयसिंग म्हणजे आपण चेहऱ्याला जो बर्फ वगैरे लावतो ना त्याला आयसिंग म्हणतात. आता तुमची स्किन कोणत्याही टाईपची असू दे तुम्हाला आयसिंग करायलाच पाहिजे, म्हणजे ड्राय असो, ऑइली असो. आयसिंगमुळे काय होतं ना आपल्या स्किनला एक प्रकारचा टाईटनेस मिळतो, स्किन आपली टाईट होते. कसं आहे ना, जसं आपलं वय वाढतं आपली स्किन लूज पडायला सुरुवात होते. तुम्ही बघितलं असेल बरेच हिरोईन्स वगैरे ॲक्ट्रेस ज्या असतात त्या एकदम अशा बर्फाच्या बाउलमध्ये डायरेक्ट तोंड वगैरे बुडवतात सकाळी सकाळी. का तर आईसमुळे आपला जो हा पफीनेस असतो, डोळ्याखालचा जो सूज वगैरे असते किंवा चेहऱ्याची पण कोणती सूज वगैरे असेल ना तर ती निघून जाते. तर आयसिंग जर तुम्ही आत्तापासून करायला स्टार्ट केलं, वेदर यू आर इन 30s or 40s डझंट मॅटर, तुम्ही कोणत्या पण वयामध्ये असाल तुम्ही आयसिंग रोज करायला पाहिजे. तर आयसिंगसाठी माझ्याकडे एक टूल आहे जे मी तुम्हाला आता दाखवते. तर मी त्या टूलनेच रोज आयसिंग करते. तुम्हाला मार्केटमध्ये 100-150 रुपयाला मिळून जाईल, जे मी माझ्या फ्रीझरमध्ये ठेवलेला असतो नेहमी. हे बघा, हा आहे, हे आहे ते. ह्याला आईस रोलर बोलतात आणि हे तुम्हाला कोणत्याही ब्युटी शॉपमध्ये मिळून जाईल. जिथे तुमचं घराजवळ एखादं ब्युटी शॉप असेल ना तिथे तुम्हाला मिळून जाईल, किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सुद्धा 100 रुपयामध्ये हे मिळून जातो. तर तुम्ही हा आईस रोल विकत घ्या. आणि काय करायचं आहे ना तुम्हाला, सिम्पली फक्त जेव्हा तुम्हाला तुमच्या स्किनवर अप्लाय करायचं आहे ना त्याच्या आधी 10 मिनटं 15 मिनटं बाहेर काढून ठेवायचं आहे हा आईस रोल. आणि मग जेव्हा तो ॲक्सेसेबल होईल, ॲक्सेसेबल का बोलते मी, कारण तो बर्फामध्ये असतो, म्हणजे आपण फ्रीझरमध्ये ठेवलेला असतो, त्यामुळे तो बघा असा घट्ट झालेला आहे. आता ओपन नाही होणार. 15 मिनिटानंतर काय होतं ना थोडासा बर्फ मेल्ट होतो आणि हा ओपन होतो. ओपन झाला की तुम्हाला सिम्पली तुमच्या स्किनवर अशा प्रकारे रब करायचा आहे. जिथे तुम्हाला ओपन पोर्स आहेत ते ओपन पोर्स सुद्धा कमी व्हायला ह्याच्यामुळे खूप मदत होते. आणि माझ्या स्किनवर तुम्हाला खरंच सांगते इतके जास्त ओपन पोर्स होते पण आता खूप कमी झालेले आहेत. हे आयसिंग जेव्हापासून मी करायला लागली आहे ना माझ्या स्किनवर खूप फरक पडला आहे. मी फॅन बंद करते कारण फॅनमुळे थोडासा आवाजाला डिस्टर्बन्स होऊ शकतो. आता हे जे ओपन पोर्स आहे ना माझे ते खूप कमी झालेत आयसिंग केल्यापासून. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनमध्ये किती फरक पडलाय. तर आयसिंग हे खूप महत्त्वाचं काम आहे, ते तुम्ही स्किप करू नका. तुम्ही एक टाइम ठरवा, सकाळी करायचे किंवा संध्याकाळी करायचे, जी पण वेळ तुम्हाला प्रिफरेबल वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही आयसिंग करू शकता. 15 मिनिटं बाहेर काढून ठेवायचे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला फक्त तुमच्या चेहऱ्यावर असं आरामशीर हळूहळू फिरवायचं आहे. ते इथे कपाळावर वगैरे मानेवर जिथे तुम्हाला फिरवावं असं वाटेल की जिथे तुम्हाला गरज आहे टाईटनेस, स्किन टाईटनेसची, तिथे तुम्ही ते करू शकता. आणि त्यामुळे तुमच्या स्किनवर बघा हळूहळू खूप फरक दिसायला लागेल, खूप ग्लो यायला सुरुवात होईल. पण कोणतीही गोष्ट लगेच होत नाही, त्यामुळे थोडीशी वेळ द्यायची आहे त्यासाठी आणि हळूहळू तुमच्या स्किनमध्ये फरक पडायला सुरुवात होईल. तर आयसिंग ही सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे, जी पहिली टिप मी तुम्हाला सांगितली आहे. अजून मी तुमच्याशी नेक्स्ट टिप शेअर करते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोनर. मी तुमच्याशी टोनर पण शेअर केलं होतं लास्ट एका व्हिडिओमध्ये की टोनर कशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक हवं तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओवर जाऊ शकता. तर थोड्याशा खर्चामध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगते ना साधारण 100 ते 150 रुपयाच्या आत तुमचं टोनर, घरगुती टोनर रेडी होणार आहे. बाहेर तुम्ही जर टोनर घ्यायला जाल तर ते टोनर तुम्हाला 300-350च्या खाली मिळणार नाही. सेम टोनर, सेम इन्ग्रेडियंटवालं टोनर तुम्हाला 300-350च्या खाली कुठेच मिळणार नाही. तेच टोनर आपण घरामध्ये 100-150 रुपयात रेडी होते तर का नाही करायचं. फक्त तुम्हाला एक स्प्रे बॉटल लागणार आहे. पण तो व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा. त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केले की घरच्या घरी टोनर कसं बनवायचं. उन्हाळा खूप जोरात सुरू झालेला आहे, खूप जास्त जाणवायला लागलेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते आपल्या स्किनला आपण हायड्रेट ठेवणं. आणि स्किन हायड्रेट राहावी, आपली बॉडी हायड्रेट राहावी
यासाठी आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे। जर आपली बॉडी हायड्रेट असेल तरच आपली स्किन हायड्रेट राहू शकते आणि जर हायड्रेशन बॉडीला परफेक्ट मिळत असेल स्किनला तरच ती ग्लोईंग होणार आहे। तर त्यासाठी पाणी सुद्धा भरपूर प्रमाणात पिणं हे फार महत्त्वाचं आहे। तर मी तुमच्याशी एक पॅक शेअर करणार आहे, जो पॅक मी नेहमी यूज करते, म्हणजे स्किनवर ग्लो येण्यासाठी आणि स्किनवर एकदम म्हणजे नॅचरल ग्लो येण्यासाठी आणि स्किन तुमची एका टोन पर्यंत ब्राईट सुद्धा होणार आहे। तर तुम्ही हा जो फेस पॅक आहे हा मी पहिल्यापासून वापरते आणि ह्याचा खूप अमेझिंग असा रिझल्ट आहे। एक फेस जेल आहे, ते पण मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे की ती कसं बनवायचं। ह्या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या स्किनच्या रूटीनमध्ये करायला स्टार्ट करा। एक आहे फेस जेल, एक आहे फेस मास्क। तर हा जो दोन्ही फेस मास्क आहे ते तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी यूज करायचं आहे बेटर रिझल्टसाठी। तर तुमची स्किन बघा कसा फरक पडेल, त्याच्यामध्ये खूप जास्त फरक पडायला, ग्लो यायला सुरुवात होईल। तर मी तुमच्याशी आता पटापट शेअर करते की तो फेस मास्क कसा रेडी करायचा आहे ते। असं म्हणतात की दुपारचे फ्रूट्स खाल्लेले खूप चांगले असतात आणि दुपारच्या वेळेला मी एक तरी फ्रूट खायचा प्रयत्न करते। ग्रेप्सचा सीझन आता जाणार आहे म्हणून मी सध्या ग्रेप्स जास्त खाते आणि हल्ली खूप गोड गोड पण यायला लागलेत ग्रेप्स। तर तुमच्याशी आता शेअर करते की तो जो मास्क मी तुम्हाला बोलली होती त्याला उपटन असं सुद्धा म्हणतात किंवा म्हणजे जुन्या काळापासून म्हणजे आपली आजी मावशी वगैरे गावी वगैरे सुद्धा हे वापरतातच आणि ते बेसन पासून तयार होतात, म्हणजे चण्याच्या पिठापासून हा मास्क तयार होतो। तर मी तुमच्याशी शेअर करते पटकन की हा मास्क कसा बनवायचा आहे। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे चण्याचं पीठ। तर चण्याचं पीठ सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट यासाठी आहे कारण चण्याच्या पिठामध्ये स्किन ब्राईटनिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपली स्किन 1 टोन पर्यंत कधी कधी 2 टोन पर्यंत सुद्धा ब्राईट होऊ शकते। आणि याच्यामध्ये थोडंसं असं खरबूड असं दळून आणायचं, त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या स्किनची स्क्रबिंग सुद्धा खूप छान होते। तर जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की माझ्या स्किनचा ग्लो कमी झालाय किंवा स्किन थोडीशी डल वाटते किंवा थोडीशी आपण थकावट दिसते बघा आपल्या चेहऱ्यावर, तर ती दिसू नये म्हणून आपण अशा प्रकारे हा मास्क आता आपण रेडी करूया। दुसरं मेन इन्ग्रेडियंट आपलं असणार आहे हळद। पण हळद आहे ना खूप असे चिमूटभरच टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण काय होतं ना हळदीने कधी कधी स्किनवर काळेपणा सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे एकदम थोडीशी चिमूटभर फक्त मी घेतलेली आहे। हे बघा एकदम चिमूटभर हळद घेतलेली आहे। आणि त्यानंतर एकदम आपला महत्त्वाचा यातला इन्ग्रेडियंट एक आहे, तो म्हणजे आंबे हळद। आंबे हळद का घ्यायची, तर आंबे हळदीने आपली स्किन जी आहे ती ब्राईटन व्हायला मदत होते आणि स्किन टाईट व्हायला सुद्धा खूप मदत होते। आता आंबे हळद सुद्धा तुम्ही अंदाजानेच घ्यायची आहे। एक साधारण तुम्ही जर 1 चमचा चण्याचं पीठ घेतलं असेल तर पाव चमचा आंबे हळद घ्यायची आहे। आणि हे आपले मेन इन्ग्रेडियंट झाले। आता यामध्ये आपण दुधाची साय थोडीशी आणि थोडंसं दूध, जर कच्चं दूध असेल तर बेटर आहे, पण माझ्या स्किनला कच्चं दूध सूट नाही होत, त्यामुळे मी आपलं नॉर्मल तापवलेलं दूधच यूज करते। त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकणार आहोत आणि एकदम थोडंसं म्हणजे अर्धा चमचा एवढं आपण नारळाचं तेल टाकणार आहोत, म्हणजे खोबरेल तेल। खोबरेल तेलमुळे आपली स्किन एकदम क्लीन होते, साफ होते, स्किनवर नॅचरल शाईन येते आणि स्किनमध्ये जे इम्प्युरिटीज आहेत निघून जातं आणि हळदीने सुद्धा आपली स्किन क्लिअर व्हायला मदत होते। स्किन इम्प्युरिटीज असतात त्या निघून जातात हळदीमुळे सुद्धा। तर पटापट हा फेस मास्क मी रेडी करते आणि तुम्हाला लावून दाखवते। लावून तर झालंय तोंडाला, 15 ते 20 मिनिटं मी वाट बघणार आहे। आणि हे थोडंसं सुकत आलं म्हणजे एकदम असं कडक नाही सुकू द्यायचंय आपल्याला, थोडंसं सुकत आलं ना, थोडंसं ओलसर सुकत असं आलं ना की मग आपण हे असं रब करून काढणार आहोत, पाण्याने धुणार नाही आहोत। तर अशी याची पद्धत आहे, तरच आपल्याला जो ग्लो हवा आहे तो मिळणार आहे।
तर मी 15 मिनटं वाट बघते. 15 मिनटं माझ्याकडे वेळ होता. तेवढ्या वेळामध्ये मी माझे जे फ्रूट्स आहेत ते खात होते आणि थोडासा मोबाईलवर टाईमपास वगैरे करत होते. मला इंस्टाग्रामवर रील्स बघायला खूप आवडतात आणि मी सुद्धा इंस्टाग्रामवर भरपूर रील्स पोस्ट करत असते. तेव्हा तुम्ही नक्की मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझी इंस्टाग्रामचा जो आयडी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे बघा, माझा चेहरा मी स्वच्छ धुतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर किती छान ग्लो आलेला आहे. हे बघा, एकदम ब्राईट झालेला आहे स्किन आणि एकदम शाईन पण आलेली आहे स्किनवर. तर इन्स्टंट ग्लो येतो स्किनवर ह्या पॅकमुळे. आता ह्याच्यावर मी लावणार आहे जे मी तुम्हाला जेल सांगितलं होतं ते जेल यावर मी अप्लाय करणार आहे. तर ते जेल कसं बनवायचं ते आता आपण बघूया. हे जेल तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपल्याला लागणार आहे ते आपल्याला पाहिजे तेवढं क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. मी आधी पण थोडंसं घेतलेलं होतं. हे बघा, ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. आता हे जेल जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता. आणि हे जेल घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करणार आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. साधारण 2 कॅप्सूल मी यामध्ये ॲड करणार आहे. तर कॅप्सूल ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. म्हणजे आपलं जे ॲलोवेरा जेल आहे ना त्याचा हे बघा कलर कसा झाला. कलर आपला आता चेंज झाला आहे. अजून पण हलवते मी. तर आपला ॲलोवेरा जेलचा पॅक रेडी झालेला आहे. तर हे जे जेल आहे हे इतकं छान ग्लो देतं स्किनला आणि इन्स्टंट ग्लो देतं. मी तुम्हाला लगेच लावून दाखवते. आता मी एकदम थोडंसं घेतलं आहे आणि एकदम सूदिंग आणि थंडावा देतं स्किनला. आणि आपली स्किन युथफुल दिसायला मदत होते यामुळे. ॲलोवेरा जेल तर सूदिंग असतं स्किनसाठी, पण व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चरायझर असतं. त्यामुळे आपली स्किन मॉइश्चराइज व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ॲलोवेरा दोन्ही आयब्रोजसाठी पण चांगले. म्हणजे तुमचे आयब्रो जर तुम्हाला ग्रो करायचे असेल तर ह्या पॅकमुळे आयब्रोसुद्धा ग्रो व्हायला मदत होते. आणि ॲलोवेरा जेल तर तुम्हाला माहितीच आहे त्याचे किती फायदे आहेत. स्किनच्या टाईटनेससाठी, ग्लोसाठी आणि युथफुल स्किन दिसण्यासाठी ॲलोवेरा जेल हे बेस्ट आहे. 2 मिनिटं असा मसाज करू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती. त्यामुळे खूप रिलॅक्सेशन वाटतं. एकदम थंड असं वाटायला लागलंय मला. हे क्रीम तुम्ही अशा प्रकारच्या डबीमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता, जसं की मी आता ठेवते आहे. आणि मग जेव्हा जेव्हा मला लावायचं असेल बस मी ही डबी ओपन करून जेल मी लावू शकते. तुम्ही हे जेल आंघोळीच्या आधी सुद्धा लावू शकता किंवा आंघोळ केल्यानंतर सुद्धा लावू शकता. जो मास्क मी तुम्हाला सांगितला तो मास्क सुद्धा तुम्ही आंघोळीच्या आधी लावला तरी चालेल आणि मग त्यानंतर आंघोळीला गेले तरी चालेल. आठवड्यातून एकदा किंवा 2दा नक्की ट्राय करा हे दोन्हीही जेल आणि मास्क. यामुळे खूप चेहऱ्यामध्ये तुमच्या फरक पडेल. आणि हे फक्त चेहऱ्यालाच नाही तर तुम्ही हाताला, पायाला सगळीकडे लावू शकता. जिथे जिथे तुम्हाला वाटते की स्किन खूप टॅन झालेली आहे तिथे तुम्ही लावू शकता. तर हे बघा, माझं जेल मी या छोट्याशा बॉटलमध्ये भरून रेडी केलं आहे. आता जेव्हा मला यूज करायचं असेल मी यामधून घेऊन यूज करू शकते. यू कॅन यूज ऑन युअर लिप्स ऑल्सो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे लिप्स पण एकदम काळे पडलेले आहेत तर पिगमेंटेड आहेत असं वाटत असेल तर तुम्ही लिप्सवर सुद्धा लावू शकता. किंवा तुम्ही रोज जेव्हा फेस मसाज करता तर तेव्हा सुद्धा हे जेल वापरू शकता. तर अशा प्रकारे मल्टीपर्पज यूज असणारा आणि खूप खूप बेनिफिशियल असं हे क्रीम आहे, जेल आहे. तर नक्की वापरून बघा. तर माझे दुपारच्या रुटीनमध्ये शक्यतो मी असं करते ना की माझे जेव्हा फ्रूट्स वगैरे सर्व खाऊन होतात ना तेव्हा मी थोडासा स्वतःसाठी वेळ देते. माझे फेवरेट काही मूवीज असतील किंवा फेवरेट रील्स असतील तर त्या बघते. जर व्हिडिओच्या एडिटिंगचं काम असेल तर ते काम करते.
तर असं माझं ठरलेलं असतं की माझी काय काय कामं असतात तर ती करते आणि मग सर्व कामं दुपारी 3-3:30 पर्यंत झाली की मग थोडा वेळ अर्धा पाऊण तास मी झोपते, कारण पुन्हा 5ला मला योगा क्लासला जायचं असतं. तर मी तुम्हाला काल बोलले होते एका व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्याशी द सिक्रेट हे पुस्तक शेअर करेल. तर हे पुस्तक हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे आहे ते पुस्तक. आता हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल, पण हे पुस्तक तुम्हाला गुगलवर सुद्धा सर्च केलं तर मिळून जाईल, कोणत्याही जवळच्या बुक स्टॉलमध्ये सुद्धा मिळून जाईल. आणि हे पुस्तक जे माझ्याकडे आहे ते मराठीमध्ये आहे. तर मी तुम्हाला याची किंमत सांगते, याच्यावर किंमत लिहिलेली असेलच. याची किंमत आहे 325 रुपये, म्हणजे इथे 325 दिलेली आहे. आणि हे पुस्तक खूप जुनं आहे. आता सध्या याची किंमत किती असेल मला माहित नाही, कारण हे बुक हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम जुनं झालंय. हे माझ्या बहिणीने मला दिलं होतं, छोट्या बहिणीने, की हे पुस्तक तू नक्की वाच आणि खूप सुंदर पुस्तक आहे हे आणि आपलं आयुष्य बदलून टाकेल असं पुस्तक आहे. तर आता कसं आहे ना, बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्या आता फ्री असतील, काही म्हणजे माहेरी जाणार असतील, मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्यावर आपण बऱ्यापैकी फ्री असतो, जास्त कामं नसतात आणि दुपारच्या वेळेला तर आपण नक्कीच फ्री असतो. तर माझ्या दुपारच्या रुटीनमध्ये मी हे काम करते की जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो दुपारी थोडासा फ्री, तेव्हा मी हे बुक वाचते. आणि हे पुस्तक वाचल्यापासून खूप फरक पडलाय, खूप पॉझिटिव्ह होतं माइंड. आणि कोणत्याही गोष्टीचा विचार करताना ना आपण पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात करतो. मग हा जरी बदल आपल्यामध्ये आला तरी खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर तुम्ही सर्वांनी नक्की हे पुस्तक वाचा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले ते माझ्याशी नक्की शेअर करा. तर तुम्हाला मी दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये की कोणत्याही महागड्या क्रीम न वापरता घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये आपल्या किचनमधल्या वस्तूच यूज करून आपण स्किनमध्ये कशा प्रकारे ग्लो आणू शकतो. तुम्ही माझ्या स्किनवरचा ग्लो बघू शकता. तुम्हाला मी सगळं करून दाखवलं की कशा प्रकारे स्किनवर इन्स्टंट ग्लो येऊ शकतो. तर यासाठी थोडीशी मेहनत फक्त आपल्याला घ्यावी लागणार आहे, बाकी पैसे तर जास्त खर्च करायची गरज लागणार नाहीये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.